नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची, नवीन सुरुवात. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. आणि एका याच्यावर भात लावलेला आहे आणि एका याच्यावर अंडी बनवत आहे. आणि पोळ्या आहेत बनवलेल्या. आणि तर मी आता अंडी बनवत आहे. मित्रांनो, मी किचन रूममध्ये आहे, तर साई पण माझ्या मागेच येऊन बसलेला आहे. हे पहा, किचनमध्ये पहिले काम असतं त्याचं. जिथे मम्मी असेल तिथंच त्याचं काम असतं. तर देवाच्या इथला छोटा झाडू होता, तो झाडू घेऊन कसं काम करून राहिला बघा. नुसतं जिथे मम्मी असेल तिथंच त्याचं काम असतं, मागे मागे. आणि पसारा कसा करून ठेवलेला आहे देवाच्या इथे. हा बघा, हा पसारा करून ठेवलेला आहे. आणि इथे बसलेला होता देवाच्या इथे. सगळा पसारा करून ठेवलेला आहे. आणि आता झाडू घेऊन त्या देवाजवळचा छोटा झाडू आहे, तो झाडू घेऊन खेळतोय तो. किती वेळपर्यंत तिथंच बसलेला होता, पूजा करत होता. आता परत चाललाय. भांडे खेळायला खूप आवडतं आम्हाला. शेतीचा आवाज आला का लगेच तिकडे बघतो. त्या भांड्यांमध्ये काय असतं काय माहिती मित्रांनो. इतका खेळतो ना ते भांडे. टाइमपास चालू असतं भांडे खेळायचं त्याचं. मित्रांनो, एकीकडे भात लावलेला आहे. सकाळी आम्ही इडली बनवलेली होती, तर ती हे उरलेली इडली आहे. आता इडली नाही खाणार. आणि मी इकडे ना रस्साचे अंडे बनवत आहे. आता पाणी उकळलं का त्याच्यामध्ये ना अंडी टाकून देणार आणि त्याच्यामध्ये शिजून जातात मग ते पाण्यात. गरम पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं आणि वरती अंडे फोडून टाकायचं. हळू टाकायचं, म्हणजे ते जास्त पसरत नाही आणि व्यवस्थित शिजले जातात. मग मित्रांनो, भात झालेला आहे आपला. आता मी पाणी अजून 2 मिनटं उकळू देते आणि मग त्याच्यामध्ये अंडे फोडून टाकणार आहे. पोळ्या बनवून झालेल्या आहेत माझ्या. याचा काय पसारा चालूच राहतो. मित्रांनो, तुमच्याही घरी लहान बाळं असतीलच, जिथे मम्मी. अंडे काढून घेते मी. आम्ही एक ट्रे भरून अंडे घेऊनच येतो, कारण आमच्या घरात जास्त प्रमाणात अंडे वगैरे खातात. कधी भाजी बनवून भुर्जी वगैरे, तर कधी असे रस्साचे अंडे बनवून खातात, तर कधी असे शिजवून वगैरे खातात मसाल्यामध्ये बनवून. घरात आता आम्ही 4 जण आहे ना, तर मग 4 जणांना 5 अंडी टाकून द्यायचे, रस्साचे बनवून घ्यायचे. मित्रांनो, आपण जी अंडी बनवण्यासाठी फोडणी दिली होती ना, तर त्याच्यामध्ये मी आता अंडी टाकणार आहे. सर्वप्रथम त्याचं गॅस आपल्याला हळू करून घ्यायचा आणि एक अंडी फोडून त्याच्यामध्ये टाकायची. अंडे हळू फोडून टाकायची, कारण ते पसरणार नाही. पसरले का मग व्यवस्थित येत नाही, कारण सगळीकडे पसरून गेले ना तर त्याचे असे तुकडे होतात. तर एकदम हळू फोडायचं आणि व्यवस्थित टाकायचं त्याच्यामध्ये.
आता मी ना त्याच्यामध्ये 5 अंडे टाकणार होते, पण यांचा फोन आला की मी बाहेरच जेवण करून येणार आहे, म्हणून मी आमच्यापुरतेच 4 अंडे टाकले. आणि 3 जण होतो मोठे, आणि साई पण अंडे खातो ना शिजवलेले, तर मग त्याच्यासाठी 1 अंडे असं म्हणून आम्ही आमच्या 4 जणांसाठी 4 अंडे टाकले. नाही तर आम्ही 5 अंडे टाकतो, 5 जण आहे ना आम्ही म्हणून. साईला ना तिखट तो थोडं खातो, पण जे अंडे आहे ना ते रस्साचे, तर त्याच्यातलं काय करतो काढून घेतो आणि थोडंसं असं पोळीने ना पुसून घेतो थोडंसं तिखट, आणि मग ते त्याला भातासोबत खाऊ घालतो. मग तो खातो त्याच्यामध्ये, एकीकडे पाणी पीत जातो, एकीकडे खात जातो, असं त्याचं काम. आणि अंडे टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित उकळू द्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित शिजतात. कसा पसारा करतोय बघा. आता भाजी बनवतोय. काय बनवेल याचं काही खरंच नाही. हे पाहू शकता, एका बाजूला शिजलेले आहेत, तर त्यांना असं पलटून द्यायचं, म्हणजे दुसऱ्या बाजूला पण शिजून जातात ते. आमच्या घरी नेहमी असेच शिजवलेले अंड्यांचे म्हणजे रसाचे अंडे बनवतात, कारण माझ्या सासऱ्यांचे दात आहेत, तर मग त्यांना रसाचं भाज्या बनवाव्याच लागतात. तर मग संध्याकाळच्या टायमाला रात्रीच्या वेळेस तर रसाचंच आम्हाला बनवावं लागतं. त्याच्यापुढे काय करतो आम्ही, भुर्जी वगैरे जास्त काही बनवत नाही, कधीतरी बनवतो. जास्त करून रसाचेच बनवतो. म्हणजे जे ज्यांना चावलं जात नाही, ज्यांचे दात नाही, ते सुद्धा खाऊ शकतात, आणि ज्यांचे आहेत दात ते सुद्धा खाऊ शकतात. असं म्हणून एकच कोणतं तरी वस्तू बनवून द्यायची आणि खाऊन घ्यायचं, म्हणजे सगळे मिळून खाता येईल असंच बनवतो. मग एकाला वेगळं दुसऱ्याला वेगळं करण्यापेक्षा एकच काहीतरी बनवायचं, म्हणजे जेणेकरून सगळ्यांनाच खाता येईल असं. मित्रांनो, गॅस हळू करून दिलेला आहे, आणि मी कोथिंबीर आणली फ्रीजमधून, तिला स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलं, आणि चाकूने बारीक कापत आहे. आणि बारीक कापून झालं का आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायची. इकडे साईचं आणि बाबांचं चालू होतं गप्पा मारायचं, एकमेकांना प्रश्न विचारत होते. साईला तर बोलता येत नाही, पण साई ई करत होता, आणि बाबा त्याला विचारत होते, हे काय ते काय, चालू होतं त्यांचं दोघांचं. मित्रांनो, कोथिंबीर टाकली का 5 मिनटं असंच राहू द्यायचं, म्हणजे कोथिंबीर पण आपली शिजून जाते, आणि हळूहळू हलवून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. 5 मिनटं शिजवून घ्यायचं. बघू शकता मित्रांनो, आपली भाजी तयार झालेली आहे. छान असे पाणी गरम झाल्यावर मग गॅस हळू करायचा, आणि मग अंडे फोडून टाकायचं, म्हणजे जास्त पसरत नाही, आणि असं मस्त व्यवस्थित येतात ते अंडे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. मित्रांनो, आपली भाजी तर तयार झालेली आहे, म्हणून गॅस बंद करून दिला, आणि भाजीला झाकून दिलं वरतून, आणि म्हणजे त्याच्यात काही पडणार नाही.
मग आपल्या किचन ओट्यावर आहे ना घाण झालेलं होतं, तर मग ते आवरून घेते मी. आणि याच्यावर पॅनवर तर आपण कांदे टोमॅटो वगैरे कापतो, कोथिंबीर कापतो, त्याच्यामुळे ते तर घाण होतंच. म्हणून आहे ना त्याला धुवून घेतला आणि त्याच्या जागेवर ठेवून दिला. भाताचा चम्मच पण ठेवून दिला, चाकू वगैरे त्यांच्या जागेवर ठेवून दिले, म्हणजे किचन ओट्यावर घाण दिसणार नाही आणि स्वच्छ दिसेल. जेवण वगैरे झाल्यावर मग मी किचन ओटा पुसून घेईल, तोपर्यंत ते त्याच्यावर जे पडलेलं आहे ते आवरून घेते, म्हणून आवरून घेत आहे मी. मित्रांनो, अशा रीतीने आपला स्वयंपाक झालेला आहे. आणि आता मी जो हा साईने पसारा केलेला आहे तो आवरून घेते. मित्रांनो, साईचा पसारा आवरून झालेला आहे. सगळे भांडे रचून दिले आता आणि सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. आणि आपला स्वयंपाक पण झालेला आहे. मित्रांनो, कपडे धुतलेले होते तर ते सुकून गेलेले आहेत आणि मी ते ना खाली आणले आणि ठेवून दिले. आता त्यांना घडी करून ठेवून देते. कपडे घडी करून झालेले आहेत. आता मी ते जागेवर ठेवून देते. मित्रांनो, अशा रीतीने आपलं सगळं आवरून झालेलं आहे आणि कपडे पण घडी करून झाले, ते ठेवून दिले. स्वयंपाक पण झाला आणि साईने जो पसारा केला होता तो पण आवरून झालेला आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसू. आमचं नेहमीचा टायमिंग आहे 8:30 ते 9 पर्यंत. तर त्या टायमाला आम्ही रोज जेवण करतो. साई आता पुढच्या रूममध्ये आहे, त्याच्या आजीसोबत TV बघतोय तो. आणि मी या रूममध्ये बसलेली आहे, कारण आता सगळं आवरून झालं. आता मी बसते थोड्या वेळ इकडे आणि नंतर आम्ही जेवण करू. साईचे पण पप्पा बाहेर गेलेले आहेत, ते येतील 9 वाजेपर्यंत.
मित्रांनो, आता मी व्हिडिओ इथंच बंद करते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.